नमस्कार. आज आपण बघणार आहे उन्हाळी वाळवण, ज्याच्यामध्ये आपण साबुदाणा बटाटा पापडी बनवतो आहे. मी इथं पहिल्यांदा पाणी तापवायला ठेवलं आहे आणि जास्त जरा ठेवायचं आणि त्यातून मी 2-3 वाट्या पाणी काढलेलं आहे. जेवढा साबुदाणा असेल त्याच्यापेक्षा जास्त ठेवायचं आणि ते पाणी काढून घ्यायचं जास्तीचं. मीठ टाकलं आहे. मीठ बेताने टाकायचं, कारण की मीठ जास्त झालं तर पापड चांगला नाहीत लागत. आता याला उकळी आल्यावरती आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे साबुदाणा, भिजलेला साबुदाणा. रात्रभर भिजत घालायचा व्यवस्थित. 1 वाटी, दुसरी वाटी, आणि ही आता तिसरी वाटी. 3 वाट्या साबुदाणा झालेला आहे. ढवळून घेतलेलं आहे चांगलं. त्यानंतर आपण बटाट्यांचे पातळ काप करून घ्यायचे. बटाटे धुवून त्याचे काप करायचे, ते पाण्यात टाकून ठेवायचे. मी 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतले होते आणि आता हे त्याचे काप मी ह्याच्यामध्ये टाकते आहे. हे साधारणपणे 1.5-2 वाट्या झालेले आहेत, वाटीचा अंदाज घेतल्यास. सो आता हे सगळं मिळून साधारणपणे 5 वाट्या झाल्या आहेत. तर मी याला 5 वाट्याच पाणी घातलेलं होतं आणि थोडंसं वरती घातलेलं आहे अजून. तर तुम्ही अजून जास्त पाणी घातलं तरी चालेल, म्हणजे 7-8 वाट्या पाणी घातलं तरी चालेल. आता हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे, साधारण 5 मिनटं. 5 मिनटं शिजल्यावर 5 ते 7 मिनटं त्याच्यात मी घातलं आहे हे चिली फ्लेक्स घातले आहेत. लाल तिखट घातलं तरी चालू शकतं. पूड 2 चमचे चिली फ्लेक्स, त्यानंतर 1.5 ते 2 चमचे जिरे पण घातलेले आहेत मी. हे चांगलं शिजवून घ्यायचं. हे थोडंसं अजून तुम्ही पाणी घातलं तरी चालेल. मला हे असंच हवं होतं, त्यामुळे मी हे असं केलं. आता बटाट्याचे काप केले आहेत, कारण की म्हणजे 1 काप प्रत्येक पापडीमध्ये येईल या हिशोबाने मी केलं होतं. तुम्हाला हवं असेल तर खिसूनसुद्धा बटाटे घालू शकता. तर हे चांगलं शिजवून घेतलं आहे. साधारणपणे 8 ते 10 मिनटं झाले असतील आणि ओव्हर कुकही करायचं नाही आहे. आता मी हा गॅस बंद केलेला आहे. ते जेव्हा आळायला लागलं म्हणजे ते शिजलेलं आहे. आणि आता हे थोडंसं गार होऊन द्यायचं. थोडंसं गार झालेलं आहे इथे. आणि 4-5 मिनटं त्याच्यानंतर आपण 1 बटाट्याचा काप प्रत्येक पापडीमध्ये येईल या हिशोबाने आता आपण पापड्या घालायच्या आहेत. आपण थोडंसं ते मिक्सचर जेव्हा पळीमध्ये घेतो, हे पळी पापडच आहेत, पळीमध्ये घेतो तेव्हा ते आपोआपच अजून थंड होतं. तर अशा प्रकारे आपण कागदावर, प्लास्टिकच्या कागदावर मी हे घालते आहे. एक ह्याच्यामध्ये महत्त्वाची टीप अशी आहे की ह्याच्यामध्ये तेल अजिबात घालायचं नाही आहे आणि या पापड्या शक्यतो प्लास्टिक कागदावरच घालायच्या आहेत, तेव्हा त्या चांगल्या निघून येतात. तर अशा प्रकारे सगळ्या पापड्या आपल्या घालून झालेल्या आहेत इथे. छान झालेल्या आहेत पापड्या. आता ह्या चांगल्या 4 दिवस तरी वाळवलेल्या आहेत मी. आत्ता तुम्हाला इथे बटाटा दिसत नाही आहे ह्या पापडीमध्ये, पण तो तळल्यावर दिसतो. साधारणपणे 4 दिवस तरी वाळवावे लागतात ह्या कडक उन्हामध्ये. आणि आता आपण त्या तळून पाहूयात. तर तेल तापवून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत पापड्या. तर अशा प्रकारे हे
आपण पापड्या तळून घेतलेल्या आहेत. त्याच्यातला बटाटा तळून झाल्यावर दिसतो आपल्याला, वाळल्यावर तो दिसत नाही, कारण तो अगदी मर्ज घेऊन गेलेला असतो पापडीमध्ये. तर तुम्ही इथे बघू शकता ह्या पापड्या तळून झालेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हा बटाटासुद्धा दिसतो आहे. तर आपण अशा प्रकारे पापड्या केल्या तर छान होतात. त्याची चव फार छान झालेली आहे. तर तुम्ही पण करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या पापड्या कशा झाल्या आहेत. थँक्यू.